कधी-कधी आपण आपल्या सोयीसाठी जे काही निवडतो त्याचा परिणाम आपल्या भविष्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आपल्याला वेळोवेळी निसर्ग दाखवतो. प्लास्टिक कॅरी बॅग्स हे त्याचेच एक ज्वलंत उदाहरण आहे. एकेकाळी चमत्कारी शोध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्लास्टिकच्या पिशव्या आज पृथ्वीच्या आरोग्यासाठी मोठे संकट बनले आहेत. म्हणूनच 3 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन म्हणून साजरा केला जातो. नमस्कार, मी रिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com. प्लास्टिक पिशव्याच्या वापराची सुरुवात 1960च्या दरम्यान झाली. त्या काळात या पिशव्यांनी बाजारपेठा, घरं, दुकानं सर्वत्र आपली जागा मिळवली. हलक्या, स्वस्त आणि पाण्यापासून सुरक्षित असल्यामुळे या पिशव्या सर्वत्र वापरल्या जाऊ लागल्या. परंतु जसजसा काळ पुढे गेला तसतसे या प्लास्टिक पिशव्यांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. प्लास्टिक पिशवीच्या विघटनास शेकडो वर्षे लागतात. ते माती, पाणी आणि हवेतील सूक्ष्मजीवांवर परिणाम करतात. प्राणी, पक्षी आणि मासे चुकून या पिशव्या खातात आणि त्यांचा मृत्यू होतो. नद्या, समुद्र, शेतीची जमीन आणि शहरातील नाले प्लास्टिकमुळे तुंबतात. हे सर्व आपल्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांची जाणीव निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यात प्रोत्साहित करणे. जगभरातील अनेक देशांनी प्लास्टिक कॅरी बॅग्सवर बंदी घातली आहे किंवा त्याचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. भारतातही अनेक राज्यांनी प्लास्टिक कॅरी बॅग्सवर बंदी घातली आहे. दरवर्षी एक नवी थीम घेऊन जग प्लास्टिक पिशवी मुक्त व्हावे यासाठी जागतिक स्तरावर उपक्रम राबविले जातात. आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्थानिक कल्पकतेचा संगम घडवून आपण आपल्या जगाला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करू शकतो. जैवविघटनक्षम म्हणजेच बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, रिसायकलेबल बॅग्स, ग्रीन पॅकेजिंग आणि नव्या शोधांची दारे उघडणारे हे वर्ष प्रत्येकासाठी संधीचे आहे. ही केवळ एक मोहीम नाही तर भविष्य घडवण्याची चळवळ आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? प्रत्येकाने बाजारात जाताना स्वतःची कापडी पिशवी, ज्यूट किंवा कागदी पिशवी वापरावी. स्थानिक बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक पिशव्यांचे वितरण करावे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्या तयार करून मोफत वाटप केले आहे. काही स्वयंसेवी संस्था प्लास्टिक मुक्त बाजारपेठा, प्लास्टिक कचरा संकलन मोहीम आणि पुनर्वापर कार्यशाळा घेतात. हे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवतात. प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस हा केवळ एक साजरा करण्याचा दिवस नाही तर आपल्या जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल घडवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारले तर नक्कीच हरित आणि निरोगी पृथ्वी पुन्हा अस्तित्वात आणू शकतो. चला 3 जुलैला एकत्र येऊन प्लास्टिक मुक्त जग घडवण्याचा संकल्प करूया. हा प्लास्टिक मुक्तीचा संदेश जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.